महाराष्ट्र TV9 न्यूज. संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा. आठवड्यापूर्वी चहा उधार न दिल्याने पान शॉप चालकाला मारहाण करणाऱ्या अक्षय सगळगिळे याच्या टोळीने गुरुवारी रात्री लोहगाव परिसरात तरुणांवर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तेथील 5 दुचाकी रिक्षा दुकानाचे काउंटर याची तोडफोड करून दहशत पसरवली. याबाबत संदीप आढाव यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी निकेलश पाटील याला अटक केली आहे. अक्षय सगळगिळे आणि एका अल्पवयीन मुलावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कलवड वस्ती येथील स्वामी समर्थ नगरमध्ये गुरुवारी रात्री 11:30 वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चहा उधारीवर न दिल्यानं अक्षय सगळगिळे यांनी लोहगाव येथील पोरवाल रोडवरील करण पान शॉपमध्ये 12 डिसेंबर रोजी राडा घातला होता. दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी दिली. शॉपमधील सामानाची तसेच शेजारील अंडाभुर्जीच्या गाडीची तोडफोड करून नुकसान केले होते. पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यातून जामिनावर सुटल्यावर त्याने पुन्हा राडा घातला. फिर्यादी हे त्यांच्या दुकानासमोर मित्रासोबत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी हे टोळके तेथे आले. त्यांनी फिर्यादी यांना कोयत्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीचे दुकान तसेच त्यांच्या दुकाना शेजारील ज्वेलर्सचा बोर्ड त्यांनी तोडला. तेथील 5 दुचाकींवर कोयता आणि दगडाच्या सहाय्याने नुकसान केले. तसेच धानोरी जाकात नाका येथील क्रेटा कार, एक 3 चाकी रिक्षा आणि 3 दुचाकी गाड्यांचे नुकसान केले. कलवड वस्तीतील गणराज चौकातील केदारेश्वर मेडिकलचे काउंटर फ्रीजची काच फोडली. चायनीज सेंटरचे नुकसान केले. चायनीज सेंटरचे मालक सलीम बागवान आणि त्यांचा मुलगा अदियान बागवान यांना दगड फेकून मारून जखमी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक धामणे तपास करतायत. महाराष्ट्र TV9 न्यूज. संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा.